नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आता आपला बघू शकता आपण मे महिना चालू आहे. मे महिन्याची 10 तारीख आहे आणि आपल्याला माहितीच आहे की मी जे शून्य मशागत तंत्र आहे यामध्ये 2 एकर चणा लावला होता आणि 2 एकर तूर होती आपली. आणि तेव्हापासून जेव्हापासून चणा काढून झाला तेव्हापासून काही अपडेट टाकले नाही की काय नेमकं मी केलं म्हणून. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागं बघू शकता, जो आपला चण्याचा आवड आहे तो तयारच आहे पूर्ण. पण इथं जे तुरीचे फणं होते ते आता सर्वीकडं आपण बघू शकतो, जे आपली पारंपरिक शेती आहे त्यानं पाडून घेतले, तुरीचे फणं पाडले, जमा केले आणि पेटवले. पण आपले आतापर्यंत तसेच होते. तर आता बघू, आता या ज्या काही दिवसात आहे पाणी पडला होता म्हणून ते फणं जे हिरवे पडत होते. म्हणून मी काय केलं आहे मित्रांनो, मी जे आता हिऱ्यानं किंवा कुऱ्हाडीनं कापण्यासाठी जेव्हा मी रोजदार म्हणजे माणसाच्या हाताने प्रयत्न केला तर खूप खर्चिक बाब अशी होती. म्हणजे एकरामागे जास्त पैसे जात होते. आणि मी एक अजून मग कटरच्या मागे थोडं प्रयत्न केला का कटर भेटन बा आपल्याला ज्याने याचा पूर्ण स्प्रेड करता येईल स्प्रेडर. पण ते पण मिळलं नाही, कारण की 2च एकरासाठी कोणी याला म्हणजे याला पाय नाही कोणता आपल्याकडे कटर मशीन आहे आणि या क्षेत्रामध्ये कुठं हाय पण नाही कटर मशीन. तर मी काय केलं आहे मित्रांनो, जे आपलं रोटावेटर आहे रोटावेटरच बेडवरून 1 इंच ते 2 इंच वरून पूर्ण असं याला सगळं फोडून टाकले. बघू शकता यामध्ये काय झालं आहे आपलं पूर्ण झालं हे बघू शकता. काही काही फणं जमिनीमध्ये राहिले आणि काही जे फणं आहे ते फोडले, पण याचे पूर्ण एक एक असे तुकडे झाले आहे आणि उन्हाळा असल्यामुळे हे उठून आले आहे. पण असं नाही मित्रांनो, आपला बेड नाही मोडला अजूनही. बेड आपला जसा आहे तसाच बघू शकता तुम्ही, सलग पूर्ण असा बेड आहे. आणि हा जो म्हणता येईल का हे जे तुकडे आहे याचा आपण काय आता याला फेकणार नाही, काही नाही, हे आपले असेच राहणार आहे. आणि याच्यातच आपण आता या पुढच्या येणार जे महिना आहे, 1 महिन्याने यावर आपण पराठीची टोकन करणार आहोत. इथे आपण या क्षेत्रामध्ये पूर्ण पराठी लावणार आहोत मित्रांनो. आणि हा जा पूर्ण बायोमास म्हणता येईल, याचा पूर्ण ऑर्गॅनिक कार्बनमध्ये रूपांतर होणार, हे पूर्ण सोडून जाणार मित्रांनो. हे आपण वेचणार नाही, पेटवणार नाही, म्हणजे आपला जो खर्च आहे तो पूर्ण म्हणता येईल का कमी आहे ना. कारण की आपण बघू शकतो की जे बाजूचे वावर आहे हे, या वावरामध्ये शेजारच्या वावरामध्ये पूर्ण नांगरण झालेलं आहे. आता नांगरणवर यावर रोटावेटर होईल, रोटावेटरवर म्हणता येईल मग सारे फाडणी येईल, असं खूप साऱ्या गोष्टी आहे का ते येणार आहे एकरी 1 ते 2-3 हजाराच्या. पण आपला काहीच खर्च नाही मित्रांनो. आपलं जे वावर आहे ते ऑलरेडी रेडी आहे आपल्यासाठी. आता जे कुठं 1-2 असे कचरा दिसत आहे तुम्हाला हिरवे, ते आपण हिऱ्याच्या साह्याने किंवा कुऱ्हाडीने तोडून टाकू आणि फेकून देऊ बाहेर किंवा तिथं सडू देऊ. पण आपण बेड न मोडता याच्यावर आपण पुढच्या वर्षी पराठी टोकन करणार. तर मित्रांनो, जे आता टोकन करताना आहे ते जे आता म्हणता येईल का आमचे वडील जे आहे ते आले तर यामध्ये फणामध्ये टोकन कशी चालणार पाहिजे कचरा. पण हे जे 2 बेड आहे मधातले आपले पराठीचे का आपले सोयाबीन लावलं तर आपण आणि त्या तुरीच्या बेडवर टोकन नाही चालणार. तर यावर आपण काय करणार आहे की हिऱ्याने स्वतः टोपून काढू पराठी आणि या 2 बेडवर आपलं टोकन चालणार. कारण की ते टोकन चालणं खूप मला थोडं अवघड दिसतं, कारण की तुम्ही बघू शकता पूर्ण जो कचरा आहे हा याच्यावर याला टोकन मशीन याच्यावर काही चालणार नाही, म्हणून आपल्याला स्वतः टोबीव करणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच मित्रांनो, आता आपले SRTचं म्हणता येईल ह्या वर्षी पक्क पहिलं वर्ष कंप्लीट झाले आहे आणि आता म्हणता येईल आपल्याला हे शून्य मशागत तंत्रज्ञानाने आता आपण याच्या भातची शेती करणार आहोत. तर हेच की बिना मशागत करता आपल्याला कोणकोणत्या अडचणी येते काय येते याची मी पूर्ण माहिती आपल्या चॅनलवर जरूर टाकणार आहोत. म्हणून अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहत राहा.